आज आपण शिल्लक राहिलेल्या वरणापासून किंवा ताज्या वरणापासून एक मस्त असा टिफिनसाठी पदार्थ बनवणार आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. इथं माझ्याकडं घट्ट असं शिजवलेली डाळ आहे. हे फोडणीचं वरण नाही, नुसती डाळ जी आपण होतो त्या प्रकारचं हे वरण शिल्लक राहिलेलं आहे. आता त्यापासून आपण मस्त असा खुसखुशीत पराठा बनवणार आहे. इथं परातीमध्ये 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धनेजिरे पावडर घातलेली आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावर थोडासा क्रश करून मग घालायचा. पराठ्याला खूप छान असा स्वाद येतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथं मी वरणात मीठ घातलेलं नाही आहे, त्यामुळे जेवढं लागेल तेवढं मीठ घाला. कोथिंबीर घालून ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. जर तुमचं वरणात मीठ असेल तर नुसतं कणकेपुरतं तुम्ही मीठ यात वापरा. आता हे पहिल्यांदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं पाणी घालून ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं कणिक आपल्याला छान मळून घ्यायची आहे. अगदी हे मऊसूत आणि सॉफ्ट पराठे तयार होतात. तुम्ही आता मुलांच्या टिफिनला, ब्रेकफास्टला हे नक्की देऊ शकता. आता हे झाकून एक 5-10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे कणिक ही छान मुरली जाईल. 5-10 मिनटं झालेली आहेत, कणिक छान मुरली गेलेली आहे. आता थोडंसं 1 चमचा तेल लावून परत ही छान आपल्याला मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे. कणिक तेल लावून मळल्यानंतर ह्याचे पराठे आहेत ते खूप छान असे सॉफ्ट होतात. आता ह्याचा एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला ज्या आकाराचे पराठे लाटायचे आहेत तेवढा तो गोळा आपण घ्यायचा आहे. आता थोडंसं गव्हाचं पीठ लावून एक छोटीशी पुरीसारखी लाटून घ्यायची आहे. आता एवढी लाटल्यानंतर ह्याला आतनं मी तेल लावून घेत आहे, म्हणजे आपली हा पराठा आहे तो छान असा टम्म फुगला जाईल. हलकंसं पीठ आहे ते बुरबुरल्यानंतर ह्याचा गोलसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही इथं जसं नॉर्मल आपण फुलके लाटतो त्याप्रमाणे लाटले तरी पण चालतील. छान असा पराठा लाटून झालेला आहे. आता तव्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपला पराठा आहे तो तव्याला चिकटणार नाही. एक बाजू छान अशी हलकी भाजून झाल्यानंतर मग आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे. दुसरी बाजू पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. मगच आपल्याला ह्याच्यावरती तेल किंवा तूप लावायचं आहे. आता दोन्ही बाजू छान अशा शेकल्यानंतर मग ह्याला मी तूप लावून घेत आहे. तुम्ही तेल लावलं तरी पण चालेल. मस्त आपल्याला खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. इथं बघू शकता छान असा फुगला गेलेला आहे. डाळीतनं प्रोटीन वगैरे मुलांना मिळू शकतात, त्यामुळे असा हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. इथं छान असा दोन्ही बाजूनं खमंग पराठा भाजून घेतलेला आहे. छान असे सगळे पराठे तयार झालेले आहेत. अगदी मऊसूत आणि खमंग असे हे पराठे तयार झालेले आहेत. मुलांच्या टिफिनला तुम्ही नक्की देऊ शकता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.